विद्या विनयेन शोभते असं म्हटलं जातं, पण याचा प्रत्यय आपल्याला निश्चितपणे येतो जेव्हा आपण डॉक्टर प्रभाकर गोविंद दंडवते यांना भेटतो. आपल्यापैकी सर्वांना त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही. अशा वेळेस त्यांची ग्रंथसंपदा आपण जरूर केव्हाही वाचू शकतो. त्यांच्या ग्रंथसंपदेविषयीची संपूर्ण माहिती आम्ही या चॅनलवर विविध व्हिडिओमधून दिलेली आहे, ज्याचा आपण लाभ घ्यावा. सामान्य शिक्षक ते शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर दंडवते यांचे अनुभव, यांचे विचार, त्यांचे संयत तरी समृद्ध जगणे सर्व वयोगटासाठी मार्गदर्शक आहे. नमस्कार, मी रितू म्हात्रे. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांच्या नीरा भीमा संगम तीरे क्षेत्र नीरा नरसिंहपूर या पुस्तकातील काही प्रकरणे मी आपणासमोर कथन करणार आहे. ही कथा आहे प्रल्हादाच्या तपोभूमीची. ही कथा आहे नरसिंहराज यांच्या नीरा नरसिंहपूरची. ही कथा आहे नीरा भीमा संगमाची. ही कथा आहे एका ब्राह्मणी गावाची. ही कथा आहे नरसिंहराज यांना भेटावयास आलेल्या देवदेवतांची. ही कथा आहे चराचर नव्हते तेव्हाची. ही कथा आहे पौराणिक कथांची. ही कथा आहे नरसिंहराज यांच्या पुरुषार्थाची. ही कथा आहे हिरण्यकश्यपूच्या वधाची. ही कथा आहे दैत्यपुत्र प्रल्हाद याला वाचविल्याची. ही कथा आहे नरसिंहपूरमधील शिक्षणाची. आणि ही कथा आहे गुणवंतांची, प्रज्ञावंतांची आणि ज्ञानवंतांची. गावठी राजकारण करणाऱ्यांची तर ही कथा आहे जीवनात काहीच न जमल्याने लिंबाखाली पडून उचापती करणाऱ्यांची. थोडक्यात ही एक सत्यकथा असून कल्पनेवर आधारलेली कथा नव्हे. या पुस्तकात एकूण 8 प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात नरसिंहपूरची भौगोलिकता दिली आहे. महाराष्ट्रात एकूण 2 सुपरिचित अशी नरसिंहपूर नगरी आहेत. एक कोळे नरसिंहपूर व दुसरे नीरा नरसिंहपूर. प्रस्तुत पुस्तक नीरा नरसिंहपूरची माहिती देत आहे. नीरा भीमा संगमावर विकसित होत असलेली नगरी म्हणजे नीरा नरसिंहपूर. पुणे व सोलापूर सीमारेषेवर हे 2 आहेत. याला दक्षिण प्रयाग म्हटले जाते. हे गाव पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे, तर अहमदनगरपासून 148 किलोमीटर अंतरावर, सोलापूरपासून 100 किलोमीटर अंतरावर, तर पंढरपूरपासून 59 किलोमीटर अंतरावर आहे. अकलूजपासून 26 किलोमीटर अंतरावर आणि टेंभुर्णीपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. नरसिंहपूर गावचे क्षेत्रफळ 5 मैलाचे आहे. नरसिंहपूरची लोकसंख्या सुमारे 3000 आहे. नरसिंहपूरच्या एका बाजूने नीराबाई तर दुसऱ्या बाजूने शांत वाहणारी भीमाबाई. नरसिंहपूर इंदापूर तालुक्यातील शेवटचे टोक. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सामायिक हद्द. एका बाजूला माढा तालुका आणि दुसऱ्या बाजूला माळशिरस तालुका, तर नरसिंहपूर इंदापूर तालुका. नरसिंहपूर संगमावर असल्याने त्यास धार्मिकदृष्ट्या असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याला दक्षिण प्रयाग असे म्हणतात. महापुराचा या गावाला नेहमीच सामना करावा लागतो. महापूर आला की उच्चवर्णीय देवळाचा आश्रय घेतात. पुजारी व ब्राह्मण वर्ग देवळाजवळच राहतात, तर इतर वर्ग पश्चिमेकडील पठारावर राहतात. नरसिंहपूर खेडेगाव असल्याने सुखसोयीचा पूर्ण अभाव होता. काळानुसार सुधारणा होत गेली. पूर्वी तेथे दिव्याची सोय नव्हती. चिमणी नामक दिवा वापरला जात असे. साध्या साध्या वस्तूंसाठी संगमाला जावे लागत असे. पूर्वी दळणवळणाची साधने नसत. रस्ते अत्यंत ओबडधोबड. परगावाहून येथे यावयाचे झाले तर द्रुतगती मार्गाने टेंभुर्णी येथे उतरावे लागत असे. तेथून बसने शेवरेपर्यंत येऊन मग तेथून पुढे 3-4 मैलावर असलेल्या नरसिंहपूरला यावे लागत असे. कालांतराने भीमा नदीवर उंच पूल व नीरा नदीवर बंधारा झाल्याने प्रवास सुखकारक झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात नरसिंहपूरची पौराणिकता सांगितली आहे.
भगवंताच्या अवतारात नरसिंह हा चौथा अवतार आहे. पहिले 2 अवतार जलचर आहेत, तर तिसरा अवतार वराह आहे. चौथा अवतार मात्र पशु व मानव मिश्रित आहे. पहिल्या 3 अवतारास उपासक नाहीत. चौथ्या अवताराचे म्हणजे नरसिंहराज यांचे उपासक दूरवर पसरलेले आहेत. नरसिंह अवतारापूर्वी असुरांचा दुष्टपणा खूप वाढला होता. हिरण्यकश्यपू या असुराने प्रजेला हैराण करून सोडले होते. पृथ्वीच्या संरक्षणासाठी भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला. त्या काळात हिरण्यकश्यपूची पत्नी प्रल्हादाच्या वेळी गरोदर होती. आपल्या भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू मंदार पर्वतावर निघून गेला. इकडे प्रल्हादाचा जन्म नारदांच्या आश्रमात झाला. तो वाढू लागला. हिरण्यकश्यपूने तीव्र तप करून वर प्राप्त करून घेतला. कोणत्याही भूतापासून मला मृत्यू नको. दिवसा नको की रात्री नको. घरात नको की घराबाहेर नको. भूमीवर नको की आकाशात नको. अस्त्राने शस्त्राने नको. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धीही नको. या वराने हिरण्यकश्यपू बेभान झाला. त्याने जनतेला खूप त्रास दिला. लोकांनी विष्णूचा धावा केला. हिरण्यकश्यपूचा मुलगा विष्णू भक्त होता. तो सदैव भक्ती करीत असे. याचा हिरण्यकश्यपूला राग येत असे. एकदा रागाच्या भरात हिरण्यकश्यपूने प्रल्हादास विचारले. तोच प्रल्हादाने जळी तळी सर्वत्र माझा भगवंत आहे असे सांगितले. तोच हिरण्यकश्यपूने समोरच्या खांबावर लाथ मारून विचारले, येते आहे का तुझा देव? तोच विजेचा गडगडाट झाला. जमीन हादरली आणि तेथून भगवान नरसिंह रौद्र मुद्रेने गर्जना करीत प्रकट झाले. ते अर्धे मानव अर्धे सिंह या रूपात प्रकट झाले. प्रल्हादाने तपश्चर्या करून भगवंतास चौथा अवतार घेण्यास भाग पाडले. भगवंतांनी हिरण्यकश्यपूला ओढत ओढत नेऊन आपल्या मांडीवर आडवे केले व तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडून त्याचा वध केला. हे सर्व पाहून सर्व देव संतुष्ट झाले. आधुनिक विज्ञानाप्रमाणे नरसिंहपूरपासून 1 किलोमीटर अंतरावर असणारे वांगी गाव पृथ्वीचे नाभिस्थान आहे. भगवंताचे उग्ररूप पाहून ते सौम्य करावे अशी प्रल्हादाने विनंती केल्यावर नरसिंहाने सौम्य रूप धारण केले. तेच रूप आज नरसिंहपूर येथे आहे. देवांनी विष्णूची मूर्ती करून तीच निरंतर वास्तव्य करण्याची विनंती केली. तिला शामराज म्हणतात. ही मूर्ती प्रल्हादकृत आहे. संत नामदेव, स्वामी समर्थ, बहिणाबाई, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती, कण्व, कपिल आदी महान ऋषी नरसिंहपूर येथे येऊन गेले असा पौराणिक उल्लेख आढळतो. गावात शिव मंदिरे 11, मारुती मंदिरे 11, इंद्र मंदिर 1, कयादू मंदिर 1, भक्त प्रल्हाद मंदिर 1 आणि नारद मंदिर 1 अशी मंदिरे आहेत. काळसर्पयोगाला आवश्यक ती स्थिती येथे आहे. ज्ञानदेव तुकाराम यांच्या साहित्यात नरसिंहपूरचा उल्लेख आहे. सर्वांचा रक्षण करता सर्वव्यापी महापराक्रमी व पावणारे दैवत म्हणून नरसिंहराज यांना भेटण्यासाठी अनेक देवदेवतांनी आपल्या परिवारासह नरसिंहास भेट देण्यासाठी आल्या होत्या. तिसऱ्या प्रकरणामध्ये नरसिंहराज यांच्या देवालयाची सविस्तर माहिती दिली आहे. देवालयाच्या एकूण 70 पायऱ्या आहेत. 70 पायऱ्यांपैकी काही पायऱ्या चढून गेल्यावर पाषाणाचा एक मोठा चौकोन लागतो. त्या ठिकाणी विश्रांती घेता येते. आणखी पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या व उजव्या हातास 2 छोटे हत्ती दिसतात. गजांत लक्ष्मी व शुभस्थानाचे हे प्रतीक होय. अशा या पायऱ्या चढून गेल्यावर पश्चिम महाद्वारापाशी येतो. येथून एका नजरेत नरसिंहपूर पाहू शकतो. नरसिंहराज हे पश्चिममुखी असल्याने या महाद्वारातून नगरीचे रक्षण करतात. पश्चिम दरवाजातून देवळात प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजूस देवड्या दिसतील. 70 पायऱ्या चढून आल्यावर थकलेला जीव येथे विश्रांती घेऊ शकतो. उंच अशा महाद्वारातून थंड येणारा वारा थकवा दूर करतो. नरसिंहराज यांच्या देवालयाचे शिल्प हेमाडपंथी आहे. आकार षटकोनी आहे. देवालयाचे क्षेत्रफळ 30,000 चौरस फूट आहे. देवडीच्या बाजूस ट्रस्टींचे कार्यालय आहे. येथून काही खोल्या भक्तजनांसाठी बांधल्या आहेत.
त्याचप्रमाणे या ठिकाणी काही ओवऱ्या बांधल्या आहेत. लग्न कार्यासाठी आलेली मंडळी येथेही राहतात. येथे स्वयंपाक केला जातो. येथे लग्नाला मुहूर्त लागत नाही. नरसिंह मंदिरात महादेवाचे मंदिर आहे. एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले. पतीच्या प्राप्तीसाठी पार्वतीने नरसिंहाला उद्देशून तप केले. नरसिंह प्रसन्न झाले व शंकर पार्वतीचे मिलन झाले. म्हणून येथे शंकराची मूर्ती आहे. पूर्वी मूर्ती पूर्वाभिमुख होती. नरसिंह यांची मूर्ती वाळूची आहे. नरसिंह यांचे समोर प्रल्हादाची मूर्ती आहे. आतल्या बाजूचे गर्भगृह काळ्या पाषाणाचे आहे. 1914 साली मूर्तीवर वज्रलेप केला. गाभाऱ्यापुढील मंडप, नगारखाना आणि देवालयाच्या पायथ्याशी असणारी धर्मशाळा शिवदेव यांनी बांधली. नरसिंह मंदिरातून 3 भुयारी मार्ग जात होते. एक मार्ग कयाधू मंदिराकडे जातो, दुसरा नरसिंह तीर्थाकडे जातो आणि तिसरा गणेश मंदिराकडे जातो. 1885 साली सरदार विंचुरकरांनी देवालयाचा जीर्णोद्धार केला. नरसिंहपूरमध्ये 11 नरसिंहाची स्थाने आहेत. नरसिंहपूर येथे 11 मारुती मंदिरे आहेत. म्हसोबा, मरियाई, सटवाई आणि वेताळ यांची देवस्थाने आहेत. प्रकरण 4 मध्ये नरसिंहराज यांच्या पूजाविधी दिला आहे. प्रकरण 5 मध्ये नरसिंहपूरचे सामाजिक जीवन रेखाटले आहे. नरसिंहपूर ही प्रल्हादाची तपोभूमी. भगवान विष्णूने नरसिंह रूपात अवतार घेतला तेव्हा जपजाप्य करण्यासाठी या ठिकाणी ऋषीमुनींची वर्दळ सुरू झाली. पद्मपुराण, तैत्तिरीय अरण्यक यात नरसिंहपूरचा उल्लेख आहे. नंतर तपोभूमीचे रूपांतर नगरीत होऊ लागले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नरसिंहपूरला दक्षिण प्रयाग संबोधतात. नरसिंह धार्मिक क्षेत्र असल्याने धार्मिक कृत्ये करणारा ब्राह्मण वर्ग प्रथम नरसिंहपूर येथे आला. पुजारी, धार्मिक कृत्य करणारा ब्राह्मण वर्गाची वस्ती देवळाभोवती आहे. ब्राह्मण वर्गाचे येथे प्रमाण फार, त्यामुळे नरसिंहपूर हे ब्राह्मणी गाव म्हणून ओळखले जाते. या ना त्या कारणाने जो ब्राह्मण वर्ग बाहेर पडला त्यातील काही उच्च विभूषित झाले तर काही उच्च पदावर विराजमान झाले. ते तेथे स्थित झाले. आता नवीन पिढी वैदिक व्यवसायाकडे वळू लागली असून नरसिंहपूरमध्ये स्थित होत आहे. परंपरावादी सनातनी वृत्तीचे हे मूळ गाव, त्यामुळे येथे सोवळे ओवळे फार कडक. नरसिंहाच्या पंचामृत अभिषेकाची संख्या बरीच असते, त्यामुळे बाहेर गावाहून आलेला ब्राह्मण येथे उपाशी मरणार नाही. कारण आजकाल यात भरपूर पैसा मिळत असल्याने तरुण शिक्षित पिढी या व्यवसायाकडे वळत आहे. त्यामुळे ब्राह्मण संख्या वाढत आहे. नरसिंहपूर येथे पाठशाळा आहे. तेथे वैद्यकीय शिक्षण दिले जाते. जी मंडळी नोकरीनिमित्त इतर गावी असतात ती नरसिंह जयंतीच्या दिवशी येथे येतात. नरसिंह जयंतीचा उत्सव फार मोठा असतो. नरसिंह जयंती दिवशी आसपासच्या खेड्यातून मोठ्या गर्दीने लोक येतात. हा उत्सव 3 दिवस चालतो. येथे भक्तांची वर्दळ वर्षभर चालू असते. यजमान्यकृत करणाऱ्या ब्राह्मण वर्गाकडे यजमानाची यादी असते. ते भक्त त्या उपाध्याकडे उतरतात व धर्मकार्य करतात. पूर्वी बाजारासाठी टेंभुर्णीला जावे लागे. पालेभाज्या ताज्या मिळतील की नाही याची खात्री नसल्याने लोक भाज्या वाळवून ठेवत. महापुरात गावाचा संबंध तुटतो. अशा वेळी होडीचा वापर केला जातो. महापुरात नरसिंहपूरचे बरेच नुकसान होते, परंतु लोक स्थानांतर करावयास तयार नसतात. ब्राह्मणी गाव असल्याने सणवार उत्साहात साजरे होतात. भीमा नदीवर जवळच असलेल्या उज्जैनी येथे धरण बांधलं आहे. ते धरण शेती फुलवीत आहे. लग्न मिरवणुकीसाठी लागणारे सामान टेंभुर्णीवरून आणले जात. पूर्वी पालखी, घोडा, बैलगाडीतून वरात निघत असे. आज टॅक्सीने वरात निघते. आज दुधाच्या पिशव्या मिळतात. धनधान्य किराणा मिळते. लाईट आहे, शाळा आहे, कॉलेज आहे. स्त्रियांचा पुरुषांचा पोशाख जसा देश तसा वेश आहे. शास्त्रीय संगीत, नाटक चालणे फार कठीण, पण तमाशास गर्दी होते. गाव तसा लहान पण राजकारणात महान. नोकरी नसलेले शेती करणारे लोक गावात उचापती करत असतात. गावठी पुढाऱ्यांचे प्रमाण फार असते.
प्रकरण 6 मध्ये नरसिंहपूरमधील शैक्षणिक कार्य दिले आहे. पूर्वी येथे फक्त लोकल बोर्डाची 7वी पर्यंत शाळा असे. लोकल बोर्डाच्या शाळा कशा असतात, त्याचे कामकाज याची संपूर्ण माहिती दिली आहे. नरसिंहपुरात सध्या किती शाळा आहेत, किती कॉलेज आहेत याची माहिती दिली आहे. शैक्षणिक संस्थांच्या गुणदोषांचे विवेचन यात केले आहे. पूर्वीच्या शाळा संस्था कशा असत व आज कशा आहेत याचे विवेचन केले आहे. ब्रिटिश शिक्षण पद्धती व आजची शिक्षण पद्धती याचे दर्शन घडविले आहे. पूर्वी नरसिंहपुरीमध्ये 7वी पर्यंत लोकल बोर्डाची शाळा असे. त्यामुळे बहुतेकांचे शिक्षण 7वी पास. त्या शिक्षणावर त्यांना नोकऱ्या मिळाल्या. शिक्षक, पोलीस या नोकऱ्या मिळाल्या. हायस्कूल शिक्षणासाठी परगावी जावे लागत असे. प्रकरण 7 नरसिंहपूरचा विकास. तपोभूमी म्हणून नीरा नरसिंहपूर अतिशय योग्य ठिकाण. गावाच्या दोन्ही बाजूस 2 नद्या व तिसऱ्या बाजूस संगम. गाव वर्दळीपासून दूर, ना बांधारा ना पूल. झाडांनी गजबजलेले ठिकाण आणि भक्त प्रल्हादाची तपोभूमी. या तपोभूमीचे नागरीकरण होऊ लागले तेव्हा पुजारी वर्ग प्रथम आला. तो देवळाभोवती स्थित झाला. त्यानंतर इतर ब्राह्मण वर्ग येऊ लागला. कोणत्याही नगरीचा विकास होण्यासाठी 18 पगड जात असावी लागते. त्यातल्या त्यात पारशी, मारवाडी, गुजराती, मुसलमान, पंजाबी असावे लागतात. येथे ब्राह्मणाचा भरणा जास्त. ब्राह्मण वर्ग हा व्यापारी नव्हे. तो जबाबदारी, जोखीम घेणाराही नव्हे. तो कारकून, शिक्षक, फार तर फार प्राध्यापक होणारा वर्ग. 1-2 ब्राह्मणांनी किराणा दुकाने टाकली, पण ती 6 महिन्यांच्या आत त्यांना कुलूप ठोकले व पूजा अर्चा करू लागले. नरसिंहपूरला दळणवळणाची साधने नाहीत. नरसिंहपूरच्या 3ही बाजूस पाणी, फक्त पश्चिमेकडे जमीन. त्यामुळे अजूनपर्यंत एकही कुटीर उद्योग निघाला नाही. लहान मोठा उद्योग सुरू करण्यासाठी लोकांच्या गरजा माहीत असायला हव्यात. त्या प्रकारचे कोर्सेस घ्यावे लागतील. केवळ शाळा व गोशाळा काढून विकास होत नसतो. पण खालीलप्रमाणे विकास होऊ शकतो. 1. पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणे. 2. तीर्थक्षेत्र म्हणून विकास करणे. 3. लायसन्स क्लब सारख्या संस्थेची मदत घेऊन लहान मोठे उद्योग सुरू करणे. 4. कुटीर उद्योग चालू करणे. 5. गावाला उच्च विद्याविभूषित दूरदृष्टीचे बहुजन समाजातील नेतृत्व उभे राहणे आवश्यक आहे. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांची काही ग्रंथसंपदा. 1. प्लॅटफॉर्म नंबर 4 2009. 2. इये शिक्षणाची ये नगरी 2011. 3. शिक्षणाचे व्यवस्थापन व संघर्षग्रस्त खाजगी शिक्षण संस्था 2014. 4. शिक्षणाची गुणवत्ता 2016. 5. भारतीय शिक्षणाची कथा आणि व्यथा 2018. 6. समग्र डॉक्टर दंडवते 2018. 7. न भूतो न भविष्यती मुंबापुरी एक नगरी 2020. 8. नीरा भीमा संगम तीरे श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर 2022. धन्यवाद.